खाद्य संपलेलं, खाद्य आता तयार झाले. हे बघा खाद्य. जरा कसा बसला त्यामुळे आवाज जरा असा येत असेल. घरातलं शिल्लक एक बारकं टिकवत चाललं ते आणले. तरी बघा राधा खाद्य बघितलं. या कोण ते बाबाला मारायला लागला. हा मार खाऊन नाही नाही ते कसं असतं दात लावलं का नाही चालू त्यांचं मग म्हणजे लक्षणच बदल तिथे सगळी. तीन ही कुणाला 4 बाबऱ्याला 4 वंजळी, आपल्या रायबा शेटला 4 वंजळी, 4 राधा तिकडे तलकली चालल्या. हे पण बाजीला 5 वंजळी, 4 आणि 5 आणि तिकडे राधा मागाय पाठी फक्त का जमवते म्हणजे मस्ती करते थोडं 2 मोठी घाल की. असं करायचं मग सकाळी 2 संध्याकाळी पिक्चर बघायला लागले रे खाद्याकडे टक पाया बारडी आणि गायच नाही एक टाइम काय काय. चला तर आता घेतो खाद्य कसं भिजवतो ते पण दाखवतो तुम्हाला. गोरख काय झालेलं गाडीला काय झालेलं त्या दिवशी पेट्रोल संपलेलं, मोटर जाळली आधी. तर इकडं बाबरे, इकडं रायबा शेट आहेत आणि ट्रॅक्टरच्या पलीकडं बाजी शेट आहे. आणि आज म्हणतोय आम्ही हे सगळं स्वच्छ करायचं इथलं. बाजीला इथं आता सावलीत आता आणि आता ऊन वाढायला लागले भरपूर ऊन. पहिले थंड वाटत होते म्हणून बाहेर बांधत होते दिवसभर. आता आज इथं घ्याच बाजीला राज बसली तर बांध्यात कुठं परत आत येऊन दिल का भाज्या पाडल बेतारला का पाडल. श्री संत बाळूमामा प्रसन्न, जय बाळूमामा. आणि किताब पण लावलेला आहे. हो जय बाळूमामा. आणि ही बघा 3 बाहेर काढलं किती मोठं दिसतं शेड. आणि काय पलीकडे राधा, आपली राधाची आई. यात सगळं साहित्य असते. स्प्रे राहिला घरातच, स्प्रे घरात राहिला म्हणलं. हा ह्योच की होता मग. ही आपली राधा आहे का नाही, ही राधा हिला आम्ही लय भिजवत नाही. थोडंसं नुसतं आपलं पाणी घालायचं असं कोरडं ठेवायचं. आम्ही बोलू फेरा द्यायचा रायबाला राधाला. आज नको आता उद्या. हे असं असतं हिला राधाला फक्त. होय दमकार. हे बघा धुळा आणि हेअरस्टाईल बघा कशी झाली मॅडमची. तरी गुळ पावडर नाही अजून यात. आज करायचं सगळं खाद्य मिक्स. आता म्हणजे आतापर्यंत हे करायचं. बाबरे आहे का फ्रेश? सकाळ बाहेर काढतो थोड्या मारत नाही काय. तर ही अशी असं खाद्य भिजवतो बघा आम्ही. लय पण वल्ल करत नाही, लय मीडियम मध्ये असं वल्ल करतो. हे कोणाची आहे रे बाबऱ्या? आणि या रायबा शेटचा विषय कसा आहे, त्याला लाल पाटीच लाल पाटी ही पाटी जर ठेवली तर निम्मच खाद्य खाणार आहे आपलं. हाय बाबरे फ्रेश आहे, लागला खाद्यासाठी करा. आणि या शेटचा घास आहे बारका, हळूहळू खातो, असं मोठं घास खात नाही. त्याला 2 दाव्या बांधलाय वाटतं.
अंगावर येतोया मी का ठोकल्या पाहिजेत अजून का बस थांब थांब हे बघा म्हणलं मला आणतील का नाहीत खाद्य बरं असं आहे रायबाडवान रायबा म्हणत असं काय झालं ह्याच्या आवाजाला रायबा नमस्ते या आणि भैया त्या भाजीच्या मी का अजून टुक्या बरं खात सुटले ना द्या वाटतील सुटले भेटलं भाजीच्या मी का अजून ठोकल्या पाहिजे द्या सुटल्या भेटल्यात तर लावल का मला बघा रे सांग आलो बापरे निवांत खातोय हे बघा शेट शेट आहे शेट रायबा शेट खवा मुरक्या वळ्या काय मुरकी सुटली पाहिजे साहेबांची हे बघायला आलाय मला आणखी का नाही खाद्य म्हणून थांब आणतो भाज्या हे भाज्या भैया झाले का जसा दात लावलाय तसा इतकी मस्ती करायला लागलाय पाच थांबा जरा मी बघतो आणि एकदा अरे बाबा एवढ्या लांब नाही बाबा काल लागले शिव मला आणि काल मला मारलं येणं मारले मला काल पळत आला अंगाव नशीब हात लावला शेंगाच जागा करायला लागलाय सावलीत बांधताय आपल्याला ही पाहिजे चांगलं पाहिजे किती लागेल एक दोन दोन तीन तर इथं तयारी चालू आहे ऊन वाढायला लागले आणि ऊन वाढायला लागल्यामुळं पिल्लू कसं बघते तर रायबाला बाबऱ्याला आणि बाजीला इथं म्हणजे जे आपण त्यांच्यासाठीच हे शेड तयार केलेलं पहिल्यांदा कुणासाठी शेड तयार केलेलं रायबासाठी आणि बाजीसाठी तर आता तिथं बाबऱ्या पण आलेलं आहे तर बाबऱ्या पण इथं असणार आहे तर आता फुट्ट ठोकायचं चाललेत तिघांनी पण हा त्यामुळे आता ही सगळं काढून घ्यायचं चाललंय तेच की कसला तुमचा भारी आवाज येतो आवाज व्हिडिओ तर येत पण नसेल तर ही कपाटीतलं काढून घेतलंय ही सगळी दगडं काढायची चाललेत तर ही पण दगडं भरून घेतो काढून म्हणजे आता तुम्ही ही बघा ही दगडं तर ही दगडं सगळी काढतो सुकली ना आणि इथं व्यवस्थित लावून घेतो आणि हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करतो ही इथं काय गाई बांधायच्या सगळं दोन्ही राधा करून घेतो आणि राधाला ऊन लागत नाही ह्या राधाला सावलीला हा सावलीला तर इथं सगळी सोय करायची चालल्या ही माच पण काढून एका बाजूला ठेवायचं म्हणजे बसायलाच केलाय पण इथं गाईंना तर होईल नाही बाहेर दिवसभर मोकळ्या हवेत तर आता तेच काम करायचं आणि ही खोली पण साफ करून घेणार आहेत आणि साहेब बघा अजून एक काम राहिलंय की घरात बिझनेस खाद्य बारीक करायचं पलटी कुणाचं आहे सगळं आपलं आहे चालतंय आता हे आवरून मग आपण शेअर करूया हा तर भैया तिथे लागलेत कुठे ठोकायला एवढं उच्च भाजी एवढं उच्च भाजी
चला तर आता बघून घ्या आणि नंतर पण बघून घ्या कसं होतं इथे. तर तिकडं दाखवते जरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता कसं दिसतंय. ही काय घाबरतेच. तर इथं तसा छकडा वगैरे, नंतर ही वैरण पण रचायची आहे सगळी. वैरण एवढी आहे, काल आणलेलं वाळ. तर हे सगळं रचून घ्यायचं व्यवस्थित आणि सगळा पसारा व्यवस्थित लावून घ्यायचं. तर मोकळं करायचं. आता ह्यांनी बोलायला लागलेत की ही सगळी जी दगड आहेत ही अशी छोटी छोटी, तर ही जी ह्यांच्या पायात येतात तर ही सगळी काढायची. आणि आपल्या बाजीनं गटपास केलेला तुम्ही तर व्हिडिओ बघितलायच कालचा. तर काल आपण 2 व्हिडिओ सोडलं कारण मी परवाच एडिट करून अपलोड करून ठेवलेला, फक्त त्याचा थंबनेल राहिलेला आणि म्हणजे टायटल वगैरे, आणि ह्यांनी मोबाईल घेऊन गेलेत त्यामुळे काय मला ते करताच आलं नाही. मग व्हिडिओ सोडला नाही. मी सकाळी म्हणजे मी म्हणलेले ह्यांना की आपण सकाळी बरोबर 7ला सोडूया, पण असू दे मोबाईल पण स्विच ऑफ झाला. ह्यांची तब्येत बरी नव्हती, जरासं सर्दी खोकला ताप आणि पित्त झालं कारण बरेच दिवस झालं भरपूर औषधं खायला लागले, त्यामुळे उलट्या पण झालेल्या ह्यांच्या पहाटेच्या 4 वाजता. मी पण म्हटलं जाऊ दे. आणि शेट आलेत संध्याकाळी. असं बघतोय बघा काय बाजी. मग आता कुठल्या मैदानात जाणार आहे? निकॅप पण अजून काढायचंय. तर म्हणजे तुम्ही पळालेला व्हिडिओ बघितला आणि सकाळ उठून आम्ही हा व्हिडिओ करतोय, त्यामुळे आता हे शेअर करायला लागलोय. राईबा ए राईबा, राईबा कधी हाक मारल्या मला तर होत नाही का, ढेकूळ उचलायला लागलाय. गवत खाते पिल्लू. बाबऱ्या ए बाबऱ्या, यांनी त्या टोन मध्ये हाक मारते. ए बाबऱ्या ए बाबऱ्या नाही असेच हो देत. बाबऱ्या बाजी राईबा आणि एक दादा आलेले भेटायला, म्हणजे विरार दापोली साईड, म्हणजे काही तर ते विरारच्या तिकडचेच होते आणि श्रीशाच्या गॅदरिंग मध्ये भेटलेले. तर ते बोललेत की तुमच्या म्हणजे आपल्या ह्या तिन्ही नंदींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे बा बा आणि बा बा. तर म्हणजे ते आम्हाला गॅदरिंग मध्ये भेटले. त्यांच्या मेहुण्यांची 2 मुलं तिथं शिकायला हॉस्टेलला, मग ते त्यांना न्यायला आणि खास रायबाला भेटायला आलेले. आणि त्या दिवशी पण मोबाईल स्विच ऑफ झाला. तर मग ते संध्याकाळी आलेच जाता जाता विरारला जायच्या आधी आणि आपल्या रायबाला भेटले. म्हणजे त्यांची एक इच्छा होती की मला एकदा हात लावायचाय, फक्त रायबाला एकदा हात लावायचाय. तर आम्ही म्हणले की लावा, बिंदास लावा, रायबा तुमचाच आहे. म्हणजे आपण हे जे 3 आपले जे नंदी आहेत तर हे सगळ्यांनाच खूप आवडतात, त्यामुळे आम्ही असं कधी कोणाला म्हणत नाही की म्हणजे नाही वगैरे, या हात लावा, लाड करा, असं असतं. तर अजून म्हणजे तुम्हाला का नाही तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची, ती म्हणजे आपल्या रायबा बाजी आणि बाबऱ्याला जे जे बघायला येतात त्यांचे मित्रपरिवार फॅन्स, तर ते जे काही काही बोलून जातात तर त्यातलं थोडं थोडं ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे की त्यांना आलेले अनुभव ते शेअर करून जातात. तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत की असं गोट्यावर गेल्यानंतर त्यांना जे ट्रीटमेंट भेटते त्याविषयी सांगायचंय तुम्हाला. मग ते इथं आल्यावर जे बोलून जातात तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचंय. पण हे आणि मी असताना तर आता ह्यांनी आहेत कामात, तर काम करू दे शिस्तीत, म्हणून म्हटलं जाऊ दे, डिस्टर्ब करायला नको. तर भरपूर अशा गोष्टी आहेत ऑफ कॅमेरा, त्या आम्ही तुमच्याबरोबर ऑन कॅमेरा थोडक्यात शेअर करू. कारण जे आपल्या बाजीला, बाबऱ्याला आणि रायबाला बघायला येतात तर त्यांना खूप छान वाटतं की आम्ही त्यांना असं हात वगैरे लावून देतो. तेच तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आणि करू का ते पण सांगा. चला आता हे सगळं झालं पूर्ण की मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि साहेबांची तब्येत सारखीच बिघडायला लागल्या, जागरण, टेन्शन म्हणजे हेच की खाद्य इकडं तिकडं धावपळ जास्त. जमतंय का दम भरत ते, सर्दी कप साठला असते. आणि आपल्या घरात आता कोण दुसरा नंबर कोणाचा आहे आजारी पडायला? आई काय जाम आहे हो, सर्दी. पहिल्यांदा भाऊजी, दुसऱ्यांदा तुम्ही, आता आई. आता साहेबांचं काय चाललंय बघा, मगाशी म्हटलं कपाट ठेवायचंय आणि आता इटा उचलून ठेवायला लागली. 120 किलोची विटा बघा कसं आहे, उगाच चिमला जातो बघा.
पुढं ना तोंडावर बाजी नाही त्या दिवशी तुम्ही कालच्या व्हिडिओ दाखवलं. बाजीनं काय केलं, गव्हानच पाडली. हा, रायबानं भिंतीवर डिझाईन काढल्या. ओ आई लिहायला शिकायला लागले मी. वर्षाचा आत्ताशी नुसता गिरगाटा करायला लागलाय. हे बघा, थोर सारखी शिंग घासत बसत. इथं पण ही रायबा शेठची करामत. आता इथंपर्यंत इकडे व्यवस्थित, एकदम व्यवस्थित विट आहे. आणि आता बघा इथं खाली काय नाही. आता इथनं बघा, आहे का. इकडे ट्राय करतो पण एवढा नाही. इथं पण काहीतरी साहेबांनी केलं. इथं सारखं धडपडत असतो, सारखं रायबाची डिझाईन. आणि काही अशा मागण्या लावल्या असं तर 2च ठेवा फक्त थर. करायचं तर नाद नाही, चांगलं करायचं. आणि ही कधी काढणार आहे ही खरी ही पाईपा आज? अहो काय शासनाच्या पाईपा भंगारवाल्याला देणार आहे. ही पण भंगारमध्ये घालणार आहे ती बघ. हा हा, ते खाट आईसनी विचारा. कापा ती राहिलेला तुकडा कापताय काय? बसणार नाही हो. बसते माप घेऊन बघा की वित्तीनं. हो, डांब होईल पोकाळ. काढा ती वीट आधी. ही खाली बसवा, मग वरची वीट ठेवा. हो, पायावर पडत. तर आता ही वीट कापायची तयारी चालू आहे. साहेब कुणीकडे गेलं तर. आणि ही लई छान आहे. आले की उळाय चालू करते. काय ग भुसकाट खात्यास? दुसरा तुझा भाऊ कुठं आहे? तिकडं. लगेच कापून होतं. तास आताच किस्सा झालं. जरा खरी आणि व्यवस्थित सांगा किंवा माहिती. विचारलं की उलटच. कापू का मी कापू? आमच्या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे ना, काम करताना बोलल्याला आवडत नाही दोघांनी पण. बोललेलं नाही, काम करताना मध्ये मध्ये आलेलं आवडत नाही. आणि सारखं सांगितलेलं आवडत नाही. सेम आहे. आणि आमचं तर गुण लय भारी जुळलेत है ना लग्न ठरवताना. किती गुण जुळलेत बघू, तुमच्या लक्षात आहे का? 36. दोघांचे 36 गुण जुळले. 36. अरे चा बघू. वा वा, छान दिसते हो. खावा तुम्हीच. बसलं पाहिजे प्रॉपर. बसलं तर थोडस हे झालं. उलट जास्त कापलं काय तिरक झालंय. ह्या मांजरीचं काय मगाशी हीच मांजरीन गेली मगाशी. तेवढा अंतराई राहू शकते की वीट. हा, मग इथं त्या आतल्या विटा आहेत का नाही त्या आणून घालायच्या. हा तशा. हा, आणि मधला पुन्हा इकडं तुम्हाला आणि हे होणार. अजून एक थर देणार आहे सा तुम्ही? ओ, असं ढक बिकललं तर मस्तच. मग मध्ये काहीतरी घातलं असतं त्या विटा तांबड्या. आता केवढं कापायला लागलं माहितीये का? एवढं 2 बोट.
हा आता नुसतं आईला पुरा असू द्या. ही पाय बांधली गावाने नाही बसणार चिचळून ना चिचळून ना ती खायला म्हणणार काय होतं एक खायला तर ठेवायची ओ ओ का आता सरळ ना इथे लावा इथं 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 लावा राहू ते कापायला लागणार आहे ती वीट लागते बघा की ती 2 बोटं कापायला लागतं काय कापताय पाय पे काय गळती लावायची गावाने एक पाय असं कुठल्या तू पाय देत लावले गावाने पाय देत लावले आपल्याला आणि ही कपाट कुठं लावणार आहे सा हा अहो आता बघत पण नाही ती आणून देते ती मोबाईल पण आजचा जो व्हिडिओ गेलाय का नाही मैदानातला हे निस करणार आहे ती सर्दी झाल्या आणि लगेच दम लागायला लागलाय हो तुम्ही पण मैदानात होता सर मैदानात भाऊजीसनी पण नाद आहे भाऊजी घ्या हो. नाही नाही ती अंगाव घेतील हो दिसती ती आता आपण असं म्हणजे आपलं काय आहे सगळं ओपन आहे आणि जरा थंडी वगैरे म्हणा आता आम्ही हिंद केसरीच्या ह्याला गेलतो का नाही दावणीवर रोमन आहे का नाही रोमन लात्रा आहे एका पोराच्या वाटतं तोंडावर लात मारलेली बारक्या है ना हो तशी आपली 3 म्हणजे बरी आहे ती लात्री बित्री नाही ती दररोज नाही म्हणजे 4-5 दिवसात ती म्हणते 1-2-3 किलोमीटर तरी चालवून ना लाडाची अहो आता कालच तुम्हाला माहित नाही आपल्या बाजीला काय म्हणलीत म्हणजे सगळी म्हणत होती की दात लावलाय म्हणजे भाजी पळणार नाही आणि कुणाला आशा नव्हती बरं का आणि आशा ठेवून गेलं सगळी निराशा होत होती सगळी म्हणत होते मी धाडस केलंय तर बघा मिस्त्रींनी 1 नंबर काम केलंय लाखाचं 12,000 करून मिळतील ती आपण तुम्ही शिस्तीत करताय होय म्हणून मी गॅप ठेवलं बस आणि ती मग राहिलेली 2 थर तसंच ठेवा हा ती वीट काढून खरी तर लावा की आणि मग ह्याच्यावर अशी ठिकी ठेवली का नाही तर इथं आरामात बसाय पण होते हो कटड बाजी कसं झोपलाय बघा की निवांत झोपलाय एकदम शांत आणि बाबऱ्या पण बसला पण शेत काय बसले ना त्याचं शेत लागलेत भावारले त्या शेरड्या कशा आल्या त्या म्हणणार माझ्याकडला एवढ्या राईबा बाजी झोपलाय बाबऱ्या निवांत बसलाय बघत आणि तिकडं रायबा शेत लागलेत बघायला रायबाला एवढं बारीक बोललेलं पण ऐकते चिंगी आले 2 मिनिटं आले कान कसं माझ्याकडे केलं तुझं काय बाई तुला आवडत नाही बघायचंय का तुम्हाला जवळ गेले की राम जाते राधा ए राधा ओ राधाचं गळ्यातलं निघायला लागले कानाबशी आले कुणाला नाही निघालंय तिची हेअरस्टाईल कशी पाक घाण झाल्या अरा राधा तुझ्या हेअरस्टाईलची वाट लागली की ग काय ती ही चिकटलेत ती काय म्हणायचं आता आठवणा झाले कुत्री म्हणतात त्याला इकडं बघा लाड बघा लाड
छान आहे छान. बाबऱ्या बसल्या मला हात लावून द्यायचंय का उठल. मला त्याला हात लावायचा एकदा. आणला त्या दिवशी कसला गरीब होता, गरीब गाय. बाबऱ्या उठल त्याची भीती वाटते. पण नाही तसं, एकदा बसलं की उठत नाहीत. दिला की हात लावून. आणि बाजी तर देतो. मला बाजीचं बसल्यावर काहीच नाही वाटत. पिल्लू बसलंय. आणि काल काय नाही केलेलं बाळाला, काय सुद्धा. होय नाही पिल्या, तुझं निकप काढू काय मी. कसलं फिट आहे र, निघत पण नाही. होय र, मग कॉल कचक केलं. छान केलं नाही. आणि बाजी तर काय लिहिलंय र, ही लय इच्छा होती सगळ्यांची बघायची तुझ्या अंगावर. गट पास झालेला होय नाही सोनूलं. तुझी बाधी उत्साही लागल्या. आणि काल वीर भैयांचं चप्पल तोडलंस, बलप्या भाऊजींचा शर्ट फाडलास, पायाला पाय लावून जखम केली बाळानं. एवढं दमवलंस. होय म्हणते. हो दमवलं. झोप ग झोप पिलू, झोप तू. आणि बाजीच्या वशिंडाविषयी भरपूर कमेंट यायला लागले. रुबाबदार दिसायला लागले, रुबाबदार. खरंच की लय मोठं वशिंड झालंय. दात लावलाय आणि बाजीचं 3 दात पडलेत. दुष्यातनं 30 गेलाय. 4 कधी जाणार आहे अजून माहित नाही. दात हलतोय तो पण तुम्हाला दाखवतो. का पडला माहित नाही, पण मला हे निकाल बोललेत. बाजी तुझा दात दाखवायचा. होय र, दात दाखवायचा का सांग. ए बाळा, दात दाखवूया का. दात बसला की काय नाही करत, उभा राहिला की तेवढं शोन्याला लय दंगा करतो. मग अंगाव्याचं काय करायचं. हे का डोळे झाकले, तोंड माशा ह्याच्याच बसतेत. हा दात दाखवूया की. ऐकलं सा तुम्ही, माझा आवाज तिथपर्यंत येत होता. बेत नसते आपण कोणच बेत नसते. हे दात पडला. अगं याला पण लागला. काय झालं विषयाचा. होय दुखते काय बाळाला. आणि कुठला हाणायला लागला. हा ओके होय तो हाणायला लागला. मग ती दात कसा अर्धा पडलाय काय कळलं. लगेच येतो काय मला माहित आहे. लगेच येतो काय कमेंट मध्ये नक्की सांगा. 2 महिने लागतील. भैया साहेबांनी विचारा की कसा बघते. जाते बाळा. ही पण सगळी दगड काढणार आहेत हळूहळू. एक आमच्या गावातला एक हे आहे मुलगा आहे, मित्रच आहे माझा. मला काय म्हणलं माझ्या मुलाला 1.5 महिन्यापूर्वी की जेव्हा मी येईल मैदानात तेव्हा माझी गटपास करणार. आणि काल मैदानात आलेला असं म्हणलेलं मी. मग आता तुम्ही गेल्यावर मैदानात गटपास झाला, मग सेमी कधी पास होणार आहे. आता जाईल पाहिजे सुरुवात आहे काय असं मला 2 महिन्यापूर्वी येईल का नाही आवाज पाहिजे. आणि ह्यांची गाडी आणि आपली गाडी 8 मध्ये होती म्हणून तुम्ही काय केलं, कॅन्सल केलं. गावातल्या गावात नको म्हणून. ती पण आहेत त्यांचं. औषध मारा हा मला औषध कॅन्सल मारा. चला आलोच. नंदी घेतलं का असं चालतं. नाही त्याचा नंदी म्हणजे चुलत भाव आहे. हा म्हणजे ते आपल्याकडे खाद्य नेतात ते वेगळं काय. हो सेम दिसतात की. चुलत भाव आहे. हा हा मी म्हणते तीच आहेत. मला ते तुम्हाला त्यांच्या घरात ठेवलं 1 नंबर मध्ये म्हणजे योगच होता. जबरदस्ती निघून योग चला.
चला तर आता ह्यांनी इकडचं आवरलं तिकडचं चाललंय आवरायचं. धरा पाणी मारायचं चाललंय. ह्यांनी आता इथे राहणार आहेत. होय रायबाजवळ. रायबाजवळ बागी आवाज त्यांचा